नमस्कार मैत्रिणींनो, भिजविलेल्या शेंगदाण्याबरोबर आज मी दीक्षित डाएटनुसार खिचडी कशी बनवतात, साबुदाणा खिचडी ती आज तुम्हाला दाखवणार आहे। तर एक वाटीभर साबुदाणा असला भिजवलेला की त्याबरोबरीनेच एक वाटीभर दाण्याचा कूट टाका अथवा 1.5 पट टाकला तरी चालेल। अशी खिचडी खाण्यास अतिउत्तम बरं का। व्यवस्थित वाफवून घ्या, चवेपुरतं मीठ टाका आणि दह्याबरोबर खा। भरपूर शेंगदाणे टाकल्यामुळे ते पचन क्रियेस अतिउत्तम असते आणि भरपूर ऊर्जावान राहता तुम्ही दिवसभर। तर खिचडी खायच्या अगोदर मूठभर भिजवलेले शेंगदाणे खा, ते शरीरासाठी खूप आवश्यकता असते। म्हणजे असं की उपाशी पोटी खा, मग तुम्ही जेवणाबरोबर खा अथवा खिचडीबरोबर खा। रात्रभर भिजत घातलेल्या शेंगदाण्यामुळे पित्त वात कमी होते। म्हणजे काय होतं, ते रात्रभर आपण पाण्यात भिजत घालतो ना, ते त्यातलं पित्तच नाहीसं होतं। असं म्हणायचंच नाही का अरे बाबा मी शेंगदाणे खाणार नाही, माझं डोकं जड पडतं। महत्त्वाचं म्हणजे पचनक्रिया सुधारते। उपाशी पोटी मूठभर शेंगदाणे जर खाल्ले ना तर वजन कमी करण्यास फार मदत होते बरं का। काय होतं, मूठभर शेंगदाणे आपण जेवणा अगोदर खाल्ले की आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं, खूप भूक लागत नाही आणि वारंवार सुद्धा आपण तोंडात हात घालत नाही। त्यात भरपूर प्रोटीनचं प्रमाण असल्यामुळे स्नायूंच्या वाढीसाठी ते अति फायदेशीर असतं। या शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट असल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, ब्लड सर्क्युलेशन योग्य रीतीने होते आणि त्यामुळे हृदय निरोगी राहते। विशेष म्हणजे मानसिक आरोग्य सुधारते, स्मरणशक्ती भरपूर वाढते आणि तुम्हाला माहिती आहे का केसांची वाढ फार छान होते बरं का या भिजवलेल्या शेंगदाण्यामुळे। आणि डोळ्यांसाठी अतिउत्तम, त्वचा निरोगी राहते। आणि तुम्हाला माहिती आहे का भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये भरपूर फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, पोटात अजिबात गॅस होत नाही, पित्त वारंवार होत नाही। आणि असे मूठभर शेंगदाणे खाल्ल्यामुळे दिवसभर ताजेतवाने अगदी फ्रेश राहता, भरपूर ऊर्जा तुमच्या शरीरात तयार होते। आणि महत्त्वाचं म्हणजे दररोज भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते। तेव्हा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा।